युवक काँग्रेसचा अध्यक्ष जेव्हा मी झालो, पहिली मीटिंग मी सगळ्या पदाधिकाऱ्यांची, ज्याला आपण म्हणतो पदग्रहण समारंभ, तसा कार्यक्रम मुंबईला होता. माझ्या युवक काँग्रेसच्या काळामध्ये निवडणुकीतून अध्यक्षपद मिळायचं म्हणून मी निवडून आलेल्या सगळ्या महिला पदाधिकाऱ्यांना फोन करण्यासाठी माझ्या ज्या 2-4 महिला पदाधिकारी माझ्या टीम मधल्या होत्या त्या सगळ्यांना सांगितलं की तुम्ही निवडून आलेल्या त्या 200 जणी आहेत, त्या 200 जणींना तुम्ही फोन करा आणि उद्याच्या कार्यक्रमाला तुम्ही बोलवा. त्या 200 पैकी 100-1 जणींना तर माहितीच नव्हतं का त्या निवडून आलेल्या आहेत. महिला द्यावं लागतात ना, त्याच्यात कोणाच तरी नावं दिलेले. 5-50 जणींचे फोन तर त्यांच्या घरातल्या कोणत्या तरी दुसऱ्याच पुरुष माणसांनी उचलले होते. 5-50 जणींबरोबर संपर्क झाला, त्याच्यातून 4-5 जणी त्या बैठकीला आल्या आणि त्याच दिवशी मी निश्चय केला की जोपर्यंत माझ्या कमिटीमध्ये 33% महिला येत नाही तोपर्यंत मी अविरतपणे काम करत राहणार. आणि मला अभिमान आहे की 33% महिला मुली या मी माझ्या कमिटीमध्ये आणू शकलो. मुलींना जर राजकारणात आणायचं असेल तर सगळ्यात महत्वाची गोष्ट जर काय असेल तर त्यांच्यासाठी सुरक्षित असं वातावरण तयार करणं हे सगळ्यात महत्वाचं असतं. की कोणाच्या नेतृत्वाखाली तुम्ही काम करताय, कोणाच्या अध्यक्षतेखाली काम करताय, तुमच्या घरच्यांना, तुमच्या आईवडिलांना, तुमच्या पालकांना चिंता वाटली नाही पाहिजे असं वातावरण निर्माण करणं हे माझ्यासाठी सगळ्यात मोठं चॅलेंज होतं आणि ते मी केलं. आणि म्हणूनच माझ्या बरोबर मुली ज्या आहेत त्या अर्ध्या रात्री सुद्धा आंदोलनांमध्ये भाग घेत होत्या आणि अर्ध्या रात्री सुद्धा त्या माझ्याबरोबर काम करत होत्या. त्यांच्या पालकांना निश्चित खात्री होती की सत्यजित बरोबर आमची मुलगी जेव्हा जाते तेव्हा ती सुरक्षित आहे, तिच्या सुरक्षतेची काळजी मी घेणार आहे.